नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अमोघ अपार्टमेंट खारेगाव कळवा इथे राहणाऱ्या पूजा स्वप्नील माळवतकर या वहिनींना भेटणार आहोत. त्यांना बोलतं करणार आहोत. गप्पा मारूया वहिनींबरोबर. नमस्कार. 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 नमस्कार भाऊजी. नमस्कार. नमस्कार. कुठली शाळा तुमची? मी ठाकुर्लीला MSSST मध्ये महिला समिती इंग्लिश हायस्कूल. आणि तुमची? माझी कळव्याला सहकार विद्या प्रसारक मंडळ. मग राहायला कुठे होते तुम्ही? मी कळव्यालाच होतो लहानपणापासून आणि ही होती डोंबिवलीला राहायला. हो का? आणि मग कॉलेज? मुलुंडला केळकर कॉलेज. तुमचं? माझं जोशी बेडेकर कॉलेज ठाण्याला. पण तुमची ओळख कुठली? म्हणजे आमची योगायोगच झाला असा की मी राहायला मुळात डोंबिवलीला, आमचं कॉलेज मुलुंडला. आमची भेट सेकंड इयर बीकॉमला क्लासेस मध्ये झाली. कुठे? ठाण्याला होता का? हो. आम्ही राहायला होतो डोंबिवलीला, पण आम्ही ब्रांच घेतला होता ठाण्याचा. मग तो योगायोग होता की आमची भेट नेमकी तिथे झाली. काय कशी झाली भेट? असा कसा योगायोगी? नाही, योगायोग म्हणजे कसं झालं की ही मुलुंडला कॉलेजला होती, ठाण्याला हा क्लास होता. पण ह्यांची एक खास अजून एक मैत्रीण होती जी ठाण्यामध्ये राहायची. म्हणून ह्यांनी ठरवलं की यावर्षी आपण ठाण्यात ॲडमिशन घेऊया. आणि मी तर पहिल्यापासून त्याच क्लासला होतो ठाण्यामध्ये. आता इथे बरीच ह्याच्यानंतर बरीच स्टोरी चालू झाली की आता सांगा स्टोरी. तू सांगते का? सांगा तुम्ही. तर काय नाही, SY BComला होतो. पहिलाच दिवस होता आणि मी लहानपणापासून खूप मस्ती करू. म्हणजे माझे दोन वेगवेगळे चेहरे होते. घरात एकदम शांत सभ्य मुलगा, बाहेर गेलो की वेगळा माझा चेहरा. मग आम्ही मस्ती करत होतो. मी आणि माझा एक मित्र होता, आम्ही दोघे खूप मस्ती करू. तरी आम्ही बोललो पहिलाच दिवस आहे, आपण पहिल्या बेंचवरती बसायचं. अरे वा. म्हणून आम्ही पहिल्या बेंचवरती बसलो. आणि आले आमचे टीचर आले. टीचर आल्यावर पहिलाच दिवस म्हणून सगळ्यांशी इंट्रो करायचं होतं. तर कॉलेज, प्रत्येक कॉलेजची नावं घेत होते की कुठल्या कॉलेजचे कोण कोण आहेत. तर असं आम्ही प्रत्येक वेळेला बघायचो. दोघे पण नावं कोणाची घेतली कुठल्या कॉलेजचं की लगेच बघायचो की बाबा कोण कोण आहेत मागे बघूया. कुठल्या कॉलेजमधली आहे बघायचं. तुमचा वेगळाच होता बाहेरचा चेहरा. घरात एक वेगळा चेहरा, बाहेर एक वेगळा चेहरा. मुलीचं नाव घेतलं की मागे बघायचे. नाही, कॉलेजचं नाव, कॉलेज कुठले कुठले आहेत ते बघत. मग जेव्हा असं आलं की केळकर कॉलेजचं कोण आहे, तर मी आणि माझ्या मैत्रिणींनी हात वर केला आणि ह्यांनी नेमकं तेव्हा मागे बघितलं. तर हे म्हटले की हा, ती राईटवाली खूप छान आहे ना. एक मिनिट. राईटला कोण होतं? नाही, राईटला ऍक्च्युली कसं झालं, मी आणि मित्र आम्ही दोघे बघत होतो. तर आम्ही दोघांनी आमचं रिॲक्शन तेच, अरे केळकर कॉलेज छान आहे, असं आम्ही दोघेही बोललो. तर माझा मित्र बोलला, मग मी चिडलो, बोललो की तू नको लक्ष देऊ केळकर, ते मी बघतो. तर मग तो काय तुला नक्की कोणाबद्दल बोलायचं आहे? तर मी बोललो अरे लेफ्टला तिच्याबद्दल मी बोलतोय. तो अच्छा मग ठीक आहे, मी राईटबद्दल बोलतोय. मग इथे आमच्या मित्रांच्यात पण आमचं जुळलं की बाबा चल ठीक आहे, तू राईट साईडला बघितलं, मी लेफ्ट साईडला बघितलेलं आहे. बरं यांचं राईट लेफ्ट. मग हे असे खूपच मस्तीकर होते क्लासेसमध्ये. म्हणजे आले की काहीतरी रिंगटोन जोरात कसली तरी वाजवणार. मग एक असाच एक इव्हेंट, एक सिच्युएशन आली जिथे वर्गात अकाउंटचा क्लास चालला आहे आणि ह्यांनी रिंगटोन फ्लशचा आवाज काढला जो वॉशरूम मधला. आणि सगळा वर्ग जोरजोरात हसायला लागला. आणि मी थोडीशी अशी स्टुडियसच होते आणि मी असं रागात बघितलं आणि जोरात स्टुपिड, काय मुलगा आहे असं म्हणून. म्हणजे खूप मी असं रागराग पण करायची, कारण की ह्यांचा की म्हणजे खूप चिडचिड मी करायची की कसा मुलगा आहे, येता जाता नुसता म्हणजे मस्ती करत असतो, अभ्यासाकडे काही लक्ष नाहीये. म्हणून मी खूप इग्नोर करायचे आधी त्यांना. पण आणि हे क्लासेसमध्ये यायचेच नाही, खूप दांड्या मारायचे. पण हे तुम्हाला कसं कळायचं? नाही, ते आमचा ग्रुप जेव्हा झाला ना, हे दांड्या मारताय त्याच्याकडे यांचं बारीक लक्ष. नाही, ते मला कधी कळलं जेव्हा आमचा ग्रुप झाला, त्या ग्रुपमध्ये हे होते. तर तेव्हा मला कळलं की हा जो आपला जो स्वप्नील म्हणून कोणतरी आहे तो येत नाही का क्लासेसला जास्त. असं कोण तुम्ही विचारायची? हा, मी का? मला कळत नाही, तुम्ही का विचारायचे? कारण की सगळ्यात मस्तीखोर म्हणून ते फेमस होते. म्हणजे कुख्यात आपण बोलू शकतो नाही का. तर थोडेसा तो मुलगा कुठे तो मस्ती करणारा, तो आला नाहीये का, म्हणजे थोडासा नोटिसेबल होता तो की ही व्यक्ती आलेली नाही. तुम्ही नोटीस करायला लागला? हो, मी नोटीस केलं होतं की ती व्यक्ती नाही आली म्हणून. तर त्याच्यानंतर हे खूप चिडचिड करायला लागले की ह्यांना कळलं की आमची फ्रेंडशिप झालेली आहे ऑलरेडी.
त्यांची चिडचिड झाली की बाबा मी नसतानाच तुम्ही तिच्याशी कसं काय फ्रेंडशिप केलं. तुम्ही ग्रुप असं कसं बनवतो जेव्हा मीच क्लासला नसतो त्यावेळेला, असं मी बोलायचं नाही मी. मग शेवटी माझा मित्र बोला, अरे तू रेग्युलर क्लासला येत जा ना, तुझी पण ओळख करून देऊ. बोलो ठीक आहे, उद्यापासून मी रेग्युलर येतो आता क्लासला. मग मी गेलो तरी मी मुद्दाम जरा ॲटिट्यूडने फिरत होतो क्लासच्या बाहेर. मग फिरतर त्या मित्राने बोलला हे बघ बाकीच्यांशी पण ओळख करून दिली, हिच्याशी पण करून दिली. तर माझ्या डोक्यात होतं पहिलं तर एक तर आधी रागसुद्धा होता, ही स्टुपिड मला बोललेली आहे. आणि दुसरं असं पण होतं खूप छान आहे, पहिल्याच दिवशी मला आवडली आहे ही मुलगी. तरी मग हात मिळवला आणि ही बोलली हाय मी पूजा. मी बोलो मी स्वप्नेल. बोलो बरं. बोललो तू मराठी आहेस का? बोलले की हो मी महाराष्ट्रीयन आहे. बोललो अच्छा मला गुजराती वाटत होतीस तू, असं बोललो. मग इथून आमची सुरुवात झाली, ओळख झाली, मग फ्रेंडशिप झाली. मोस्टली आम्ही क्लासेसमध्येच भेटायचो. कॉलेज कारण हे ठाणा कॉलेज, मी मुलुंड कॉलेज, फक्त क्लासेस कर्नाटक क्लासेसलाच आम्ही भेटायचो. मग तिथे अभ्यासाच्या निमित्ताने कधी क्लासेसच्या निमित्ताने बोलणं व्हायचं आमचं. तर एक दिवशी असं झालं की मी माझ्या मोबाईलमध्ये असं स्क्रीन बघत होती असं काय काय, तर हे म्हटले की हा कोणाचा फोटो आहे, हा मला जरा पाठवणं. का ह्यांना वाटलं की काय कॅटरीना कैफचा फोटो आहे. लांबून तसंच सेम कॅटरीना कैफ सारखाच तो होता कोणाचा? तो होता माझा, पण त्यांना वाटलं त्या ऍक्ट्रेसचा फोटो आहे. म्हणून मी बोललो मला पाठव. त्यावेळेला ब्लूटूथ होता, ते ब्लूटूथने तिने पाठवून दिला. तुम्ही का पाठवलं? नाही तेव्हा आमची ओळख चांगली झालेली होती, त्यामुळे मी म्हटलं तुम्ही की वाट बघत होता कधी फोटो अरे म्हणजे काय, त्याशिवाय तुम्ही विचारलं पण नाहीत त्यांना हा कशाला पाहिजे फोटो तुला? नाही, कारण ते डायरेक्टच मला बोलले की फोटो पाठव. आणि मी म्हटलं की माझा फोटो, मी थोडासा विचार केला पण मी त्यांनी इझिली पाठवून दिला होता. मग तशी आमची ओळख झाली. मग ग्रुप्समध्ये आमच्या म्हणजे कधी क्लासेस वगैरे बंक आम्ही कधीच करून कुठेच नाही गेलो, काहीच नाही. मग असेच वर्ष निघत गेले. मग एक दिवशी असं झालं की आमचं ग्रुपचं फिरायला जायचं म्हणजे पिक्चर आहे. पण मला तुम्हाला विचारायचं, मग प्रपोज कोणी केलं? तुम्ही लगेच हो म्हणाला? नाही, आता का? फोटो झाले, सगळं झालं. कारण मला टेस्ट करायचं होतं की ऍक्च्युली त्यांना कमिटेड रिलेशनशिप मध्ये आहे का. कारण प्रेम केलं तर ते लग्नात त्याचं रूपांतर झालंच पाहिजे. तर त्यामुळे माझ्या मनातही नंतर ते आले होते, त्यांचा स्वभाव. कारण ते जसे मस्तीखोर आणि हे करायचे, पण तसं ते खूप इमोशनल आहेत आणि खूप ग्राउंडेड आहेत आणि खूप मनाचा विचार करणार. कारण जसं त्यांना कळलं की माझ्या आईचा डेथ झालेला आहे, तेव्हापासून ते खूप इमोशनली सगळं मला विचारायचे, क्लासेसला कॉलेजला गेलेलेस का, हे ते म्हणजे खूप काळजी घ्यायचे माझी. तर तो एक काळजीपूर्वक आणि एक डिसेंट म्हणतात नाही का कॅरेक्टर वाईज, तर ते खूप मला त्यांचं भाळलं म्हणू शकतो आपण. ते आवडलं मला. घरी मी तर जेव्हा लग्नाची वेळ आली, कारण की आमचा जो कोर्टशिप पिरियड बोलतो म्हणजे प्रेमाचा तो अफेअर जे आपण बोलतो, तर त्यांना 8 वर्ष झालेले आम्हाला. आणि तोपर्यंत आम्ही सेटल ऑलरेडी झालेलो, जॉबमध्ये पण सेटल झालेले, हे बँकेत लागले होते चांगले आणि मी पण जॉबला लागली, व्यवस्थित सगळं झालं. आणि वय पण आमचं मग आता लग्नाचं वय आलं होतं 25 वगैरे. आणि मग आता ह्यांच्या साईडने तर यांच्या घरात सगळे मम्मी बहीण वगैरे पप्पांना कळवण्यासाठी. पण माझ्याकडे तसं स्ट्रेसफुल वातावरण होतं की पप्पांना डायरेक्ट मी अप्रोच कसं करणार स्वतःच्याच लग्नाविषयी. तर मग मी डायरीमध्ये लिहिलं होतं ॲक्च्युली की मला तुम्हाला कोणाला तरी भेटवायचं आहे. तयार झाले घरातले? हां, म्हणजे दोन्ही साईडने एक मॅच्युरिटी दाखवली. कारण की लव्ह मॅरेज तर आहे, त्यात इंटरकास्ट मॅरेज आहे म्हटल्यानंतर जो एक बेसिक विरोध आपण बोलू शकतो. होकार दिला. हां. आणि मग घरी पण या कमीच बोलत असतील ना? नाही भरपूर. मी आता इथे तेवढं तरी बोलतो, नाही तर घरी तेवढं पण बोलायला मला मिळत नाही. नाही. बरं झालं आज इकडे आलात, तरी 4 वाक्य तुम्हाला बोलता आली. बरं, ह्या गप्पा काही संपणार नाही, कारण एकदा वहिनी सुरू झाले की थांबत नाही. आपण बघितलं आता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार, दोघे मिळून किती बक्षीस मिळवणार ते बघूया. ही रिंग टाकायची आहे. ही रिंग टाकल्यानंतर जर 3 रिंग गेल्या तर पहिलं बक्षीस, 5 रिंग गेल्या त्या स्टँडमध्ये तर दुसरं बक्षीस, 7 रिंग गेल्या तर तिसरं बक्षीस आणि 10 रिंग गेल्या तर चांदीची अन्नपूर्णा मिळणार. दोघे मिळून हा खेळ कसा खेळणार बघूया. सुरुवात तुमच्यापासून. एक, 2, अरे सावकाश सावकाश काही करू नका. 3, चांदीचं नाणं मिळालं आता. 4, 5, चला चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. आता बघूया 2 बक्षिसं तर त्याने मिळवली, तुम्ही काय करताय बघायचं. 6, 7, 3 बक्षिसं मिळाली. आता
चांदीची अन्नपूर्णा 8, आणखी 2 रिंग 8, 9. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंट मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली, अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. माईक तुमच्याकडे आहे. तुमचं यांच्याशी कसं नातं आहे ते सांगा. या माझ्या मुलीची नंद बरोबर. आणि त्यांचे मिस्टर ते. द्या. स्वप्नील माझा ऑफिसचा मित्र आहे. हा. ही इज रिअली अ जेंटलमॅन. पूजा ही माझ्या मुलीची नणंद आहे. मी ह्यांची फॅमिली फ्रेंड आहे. काय यांच्या स्वभावाबद्दल काय? हा, स्वभावाबद्दल सांगायचं तर स्वप्नील जो म्हणतोय की नाही, मगाशी म्हणाला मी खूप मस्तीखोर वगैरे आहे, तर तसं काय आम्हाला जाणवलंच नाही कधी. स्वप्नील खरंच शांत आणि अगदी मस्त, लहानपणापासून आम्हाला आवडणाराच मुलगा आहे तो. खरंच शांत, बाहेर मस्तीखोर होते वाटतं. माझं नाव प्रसाद आणि मी पूजाचा मोठा भाऊ आहे. कशा होत्या हो? स्वभावामध्ये लहानपणापासून ती खूप हट्टी आहे. हट्टी आहे? हा, खूप हट्टी आहे. म्हणजे तिला पाहिजे म्हणजे पाहिजे ते. काही गोष्टी असेल तर म्हणजे एखादी गोष्ट मिळाली नाही की रडणार, काही करणार, आकांत तांडव करणार, काही करणार, पण पाहिजे तिला. बोला. तर लहान असताना तिची आई वारली, तर थोडंसं दुःख झालं होतं खूप आम्हाला. पण तिनं जे पाहिजे ते मी देण्याचा प्रयत्न केला. आणि मुख्य म्हणजे तिचा स्वभाव म्हणजे खेळकर आहे, म्हणजे हसतमुख. म्हणजे मला वाटलं की आईच्या नंतर म्हणजे खूप त्रास देईल, पण नंतर ती ॲडजस्ट झाली हळूहळू. आणि म्हणजे मला वाटलं की मुलगी अशी असावी, म्हणजे तिला जाणीव आहे. पाठीमागे माईक द्या. मी पूजाची सासू आहे. बापरे. पूजा खूप चांगली आहे. हो, मी तिला घरी आणली, मी स्वतः तिला घरी आणली आणि माझ्या मुलीप्रमाणे मी तिला म्हणजे मुलगी मानूनच मी तिला घरी आणली. आणि अजूनही मी तिच्यावर मुलीसारखंच प्रेम करते, ती सुद्धा माझ्यावर आईसारखंच प्रेम करते. अचानक पाणी यायला लागलं, इतकं सासूबाई बोलल्या. हा, कारण की आमचं लव्ह मॅरेज आहे जसं मी सांगितलं, आणि त्यात इंटरकास्ट, तर विरोध होणं हे खूप स्वाभाविक आहे. पण त्याच्यात त्यांचा जो सपोर्ट होता त्यांचा, आणि इव्हन यांची मोठी बहीण असते, काही कारणास्तव येऊ नाही शकते, त्यांना बरं नाही आज, त्यांना पण मी खूप मिस करते, ते आलं असतं तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे कधीच, स्पेशली माझ्या प्रेग्नन्सीचं मी या सिच्युएशनमध्ये सांगू इच्छिते, या संधीचा साधून, की खूप त्यांनी इतकं जपलं आहे ना मला, की म्हणजे अगदी पाणीसुद्धा ते स्वतः जाऊन धावपळ करून मला ते देतील. कधी आईची अशी उणीव नाही भासू दिली त्यांनी मला. हे ट्युनिंग असंच राहो, ही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच तुम्ही जे खाली बसलेले आहात, तुमच्यासाठी एक खेळ आहे. हा, ही उशी पुढे पुढे जाणार, गाणं थांबलं की ज्यांच्याकडे उशी असेल त्यांना एक शिक्षा मिळणार. ती त्यांनी शिक्षा पूर्ण केली तर तुम्ही आज यांना बक्षीस मिळवून देणार. आणि त्यासाठी हे गाणं. तुमच्यासाठी शिक्षा बघूया. तुम्ही राहता कुठे? डोंबिवलीत. व्हेरी गुड. चर्चगेट ते बोरिवली स्टेशनची नावं सांगा. चर्चगेट, मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, नंतर मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, लोअर परेल, एल्फिस्टन, दादर, माहीम, बँड्रा. एल्फिस्टन, दादर, माहीम. माहीम नंतर बँड्रा. व्हेरी गुड. बँड्रा नंतर माटुंगा, ते राहुल, दादर, माटुंगा, माहीम, बँड्रा. खार नंतर विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड. आणि मध्ये सांताक्रूज पण राहिलं आणि हे बक्षीस गेलं. गाणं. पाच थरांचा मनोरा रचायचा आहे तुम्हाला. वेळ सुरू झाली. एकाच संधीमध्ये 1 2 हळूहळू सावकाश. 3
आणखी 2 थर जर रचले तर बक्षीस मिळणार. चला 2 बक्षीस गेली. गाणं. बघूया, आतापर्यंत एकही बक्षीस तुम्ही मिळवून दिलेलं नाहीये. वहिनी असते तर मिळालं असतं. 5 मराठी कलाकारांची नावं सांगा. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर. वेळ संपली. न थांबता. आणि हे 3रं बक्षीस पण गेलं. बरं, आता तुमच्याबद्दल तक्रारी बऱ्याच आल्यात. ओके. एक वाचतो, मग तुम्ही त्यावरती काय म्हणणं आहे ते ऐकूया. आळशीपणा खूप करता. ऍक्च्युली नाही मान्य. 1 मिनिट. तुम्हाला हो, काही गोष्टीत असतो. तुमच्या स्वभावात थोडासा बदल जर केला तर तुम्ही जास्त आनंददायी तुमचा सगळा उर्वरित आयुष्य हे जाऊ शकेल. हां, स्वभावाच्या बाबतीत पटकन चिडणं किंवा एखादं रिॲक्ट होणं हे थोडंसं शांतपणे केलं तर बरं. हो, नक्की. काय वाटतं? नक्कीच नक्कीच मान्य आहे मला. तुमचं काय म्हणणं आहे? हो, केला पाहिजे थोडासा. ती रिॲक्ट होते किंवा मी चिडते खूप वेळ लगेच. ऍक्च्युली ना राग आला तर मी अबोला खूप वेळ धरते. मी जास्त रिॲक्शन बोलण्यापेक्षा पण शांत. त्याच्यामुळे असं नाही का की बऱ्याच जण तुमच्याबद्दल चुकीचा समज करून घेत होतं बऱ्याचदा. असतात? हो हो, की बाबा ही थोडीशी ऍटिट्यूड मध्ये बसली आहे. हो, किंवा हिला होतं. स्वतःचा एक काहीतरी असा स्वामी म्हणजे वेगळाच एक गर्व आहे, हो. असं कोणाला तरी वाटू शकतं. असं हो नाही हो वाटत? हो, वाटतं. काय हो, म्हणजे बऱ्याचदा समोरचा कशामुळे ग्रह करून घेईल माहिती नाही. असं नाही ऍक्च्युली मी कसं प्रिफर करते, शांत म्हणजे थोडी बोलून अपशब्द आपल्या तोंडातून येऊन समोरच्याचं मन दुखवण्यापेक्षा पण शांत. आता बघा ना, कॉलेजमध्ये असताना कुठलाही परिचय नसताना पटकन त्यांना स्टुपिड म्हणालाच होता ना. हो की, तेव्हा त्यांनी आपलं ते मनावर नाही घेतलं, प्रेमापोटी विसरून गेलं. पण तसं नाही आहे, कोणी एका वाक्यात लिहिलेलंच नाही आहे. काय आहे, तुमच्या वागण्यात ना नेमकं कसं आहात याचा अंदाजच तुम्ही लागू देत नाही. कुठल्या गोष्टीवरती तुम्ही कशा रिॲक्ट व्हाल हे समोरच्याला कधीही कळत नाही. हो, खरंय. मी थोडंसं म्हणजे म्हणतात डिप्लोमॅटिकलीच घेते की कोणाचं मन दुखवलंही जाऊ नये आणि किंवा आपल्या रिॲक्शन्समुळे त्यांना काही त्रासही होऊ नये. तुमचं काय म्हणणं आहे, कुठला बदल केला स्वभावात तर आवडेल तुम्हाला? राग लगेच येतो. मग तिला मनवायचं म्हणजे माझ्याकडे जास्तीत औषध आहे तिला शांत करण्याचं, पण सगळ्यांकडे ते नसतं. तर त्याच्यामुळे सगळे मग बाकीची लोक थोडी त्यांना दुखावतात ती लोक. तर त्याच्यामुळे थोडासा राग कमी केला पाहिजे. सिच्युएशन म्हणजे अशा हँडल केल्या पाहिजेत की ठीक आहे, थोडंसं इग्नोर पण काही गोष्टी केल्या पाहिजेत. एक एक वर्ड्स नाही डोक्यात ठेवला पाहिजे, असंच हा वर्ड्स वापरला तोच वापरला असं नाही केलं पाहिजे. आणि रागवल्यावरती डोळे एकदम मोठे करून मला दाखवते, भीती वाटते तिची कधी कधी, तर ते तिने नाही केलं पाहिजे. लेकरू घाबरतंय. काय असं करता हो, देवीची वेगवेगळी रूपं देता. झी मराठी बघता? हो, रात्रीचं खेळ चाले आवडतं. खूप भीती वाटते. बरं, तुम्ही आता सांगा की या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? आळसपणा कमी करेन. झोप, ज्यांना वाटतं मी झोपते जास्त वगैरे वॉटेवर, ते फ्रिक्वेन्सी कमी करेन आणि बोलीन मी जास्त. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी सगळ्यात पहिले तर माझ्या दोन्ही सासऱ्यांना पण आणि वडिलांना पण, की त्यांची एक अपेक्षा असतात आपल्या मुलांकडून की लव्ह मॅरेज वगैरे होऊ नये. तर त्यांची क्षमा तर पहिले मी मागणार, दोघांची पण, की तुमच्या मे बी मनाविरुद्ध लग्न वगैरे झालं. आणि खास करून माझ्या सासूचे, तर त्यांनी खूप म्हणजे मला सांभाळलेलं आहे प्रत्येक सिच्युएशनमध्ये. तर कुठलाही माझ्या तोंडातून अपशब्द कधी निघाला असेल, माझ्या वागणुकीतून कसलाही त्रास झाला असेल तर सॉरी त्यांना. तुम्ही हो? मला क्षमा मागायची असेल तर नक्कीच माझे सासरे आणि माझे वडील यांची मागीन. आणि जर कोणाला मला खरंच थँक्यू बोलायचं असेल तर माझी आई, माझी ताई आणि ह्या तिघींनाही बोलीन. कारण की आई आणि माझ्या बहिणीने खूप मला सपोर्ट केला लग्न हे करण्यासाठी, माझ्या वडिलांना कन्व्हिन्स करण्यासाठी वगैरे. त्या दोघांच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
आणि तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे वहिनींना पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.